मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील मार्जर कुळातील प्राणी. भारतात असलेल्या 50व्या व्याघ्र प्रकल्पांपैकी मेळघाट व्याघ्र प्रकल्प हे संरक्षित क्षेत्र आहे. वाघ व वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन व्हावे या दूरदृष्टीतून 1972-73 या साली तत्कालीन पंतप्रधान श्रीमती इंदिरा गांधी यांच्या संकल्पनेतून या व्याघ्र प्रकल्पाची निर्मिती झाली. 1972-73 पासून या व्याघ्र प्रकल्पाने अनेक चढउतार पाहिले आणि वाघ व वाघांच्या अधिवासाला सुरक्षित व अबाधित ठेवले. वाघ वाचवणे म्हणजे निसर्ग चक्र सुरळीत असणे. मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या काटेकोर व्यवस्थापनामुळे 2018च्या गणनेनुसार 50 पेक्षा अधिक वाघांची संख्या या संरक्षित क्षेत्रात नोंदवली आहे. वाघ हा जंगलाचा उत्तम असा कर्णधार आहे, जो वनातील टीमचे संतुलन अत्यंत प्रभावीपणे राखतो. वनातील कमकुवत असलेल्या वन्य प्राण्यांची शिकार करून निसर्ग निरोगी ठेवतो, तसेच संसर्गजन्य आजार होऊ देत नाही. संपन्नतेचे प्रतीक असलेला वाघ वनक्षेत्रांची पुरेपूर काळजी घेतो. प्रत्येक वाघाची फिरण्याची एक सीमा असते. साधारणतः 30 ते 35 किलोमीटर प्रदेशाच्या सीमेमध्ये तो सतत गस्त करतो आणि स्वतःचे साम्राज्य सुरक्षित ठेवतो. सांबार, हरिण हे वाघाचे आवडते खाद्य, परंतु याशिवाय इतरही वन्यजीवांच्या चवी त्याला चाखायला आवडतात, ज्यामध्ये चितळ, गवा, रानडुक्कर, नीलगाय इत्यादी प्राणी येतात. वेळप्रसंगी ससा, डबक्यातील बेडूक हेही तो खातो. दुर्गा देवीचे वाहन असलेल्या या वाघाला मेळघाटमध्ये कुलामामा म्हणतात, म्हणजे जवळचा सखा. त्यांच्या नावाने सण साजरा होतो, वाघदेव पूजा. याशिवाय मार्जर कुळातील आणि वाघाच्या खालोखाल महत्त्वाचा प्राणी म्हणजे बिबट. याला जंगलाचा उपकर्णधार म्हणायला हरकत नाही. अत्यंत चपळ असलेला हा प्राणी जंगलासोबतच वन परिसरातील शेती शिवारात सुद्धा दिसून येतो. रानडुक्कर, माकड, चितळ, सांबाराच्या लहान पिल्लांची तो शिकार करतो. रानमांजर आपल्या घरी असते ना, तशीच ही जंगलातील रानमांजर लहान सरडे, उंदीर इत्यादी प्राणी खाऊन पर्यावरण संतुलनाचे काम करते. मेळघाट व्याघ्र प्रकल्प या मार्जर कुळातील वन्य प्राण्यांचे संरक्षण व संवर्धन प्राणपणाने करतो.